गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आईने अर्ली मॉर्निंग इथे आईने चूल पेटवलेली आहे. आणि सर्वप्रथम इथे आधी आंघोळीसाठी आई चुलीवरती पाणी तापत ठेवणार आहे. आणि आता हल्ली आहे ना वेगळंच वातावरण आहे. सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत कडक असं ऊन पडतं. 3 नंतर असं ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यामुळे काय होतं माहिती आहे का, चूल ओली होते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी चूल लवकर पेटली जात नाही. आणि सतत पाऊस पडल्यामुळे या चुलीवरती माती बरीचशी निघून गेली होती. म्हणून मी सुद्धा सकाळी अर्ली मॉर्निंग उठून 6 वाजता उठली, फ्रेश वगैरे झाली आणि 6:30ला मी ही जी चूल आहे तर आवारातलीच थोडी माती घेतली आणि त्या मातीने ही चूल सर्वप्रथम सारून घेतली. आणि चूल सारून घेतल्यानंतर लगेचच आईने मुहूर्त लावला म्हणजे आईने चूल पेटवली आणि त्या चुलीवरती आंघोळीचं पाणी तापवायला ठेवलं. तर अशा पद्धतीने आजची ही सकाळ आणि सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघू शकता मी गावाला आलेली आहे. हे गावाकडचं घर आहे आणि आजूबाजूला खूप मोठा असा परिसर आहे. तर आज आपण चुलीवरती जेवण करणार आहोत. तर आज चिकन रस्सा आणि चिकन सुक्का अगदी गावच्या पद्धतीचं करणार आहोत. तर चला पटापट आणि सुरुवात करूया रेसिपी करायला. तर तुम्ही बघू शकतात की इथे बऱ्यापैकी असं ऊन आलेलं आहे. आता हे जे ऊन आहे ना हे पूर्ण हळूहळू पूर्ण तिथपर्यंत जाईल, म्हणजे पूर्ण हळूहळू ऊन येईल. म्हणजे कसं माहिती आहे का, इकडचं ऊन हळूहळू सरकत तिकडे जाईल आणि इकडचं ऊन कमी होईल पण इकडे असं वाढत जाईल. सो असं आहे. आणि सकाळी खूप छान असं ऊन पडलेलं आहे. काल खूप पाऊस पडला आणि इथे खूप सुंदर अशा तुळशीची झाडं आहेत. तुळशीची छोटी छोटी रोपं आहेत. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे जे चिकन आहे तर मी इथे 2 भागांमध्ये मी हे चिकन डिवाईड करून घेतलेलं आहे. तर इथे मी चिकन रस्सा आणि चिकन सुक्का असं करून घेणार आहे. तर मी काय केलं माहिती आहे का, जे मऊ पीस आहे आणि जे कलेजी आहे तर त्याचा मी चिकन सुक्का करणार आहे. आणि इथे हे जे कडक पीस आहेत तर त्या कडक पीस त्याचं मी चिकन रस्सा करणार आहे. तर इथे मी हे 1 किलो चिकन 2 भागांमध्ये डिवाईड करून 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं मी धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. इथे मी लिंबू वगैरे काहीही पिळलेलं नाही. तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही लिंबूही पिळू शकतात. आता हे मॅरिनेट केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला असं साईडला ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हाही आपण चुलीवरती जेवण करतो ना आणि चुलीवरती जेवण करण्यासाठी जी भांडी वापरतो तर त्या भांड्यांना आधी राखाडी किंवा मातीचा लेप लावला जातो. आता मी राखाडीचा वापर करणारच होती पण मी सकाळी विसरूनच गेले. तर चूल तर सकाळी आईने पेटवली आणि मी विसरून गेले की चुलीतली राखाडी थोडी साईडला काढून घ्यायला. आता मी चुलीतली राखाडी नाही वापरू शकत कारण ते खूप गरम झालेली आहे. म्हणून ठरवलं की चला आपण आवारातलीच माती घेऊया आणि या मातीमध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त हिची अशी मातीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि ही जी पेस्ट आहे ही भांड्याला अशा पद्धतीने मस्त असा लेप लावून घ्यायचा आहे. याचं कारण एवढंच आहे की आपण चुलीवरती जी भांडी वापरतो त्याच्याने काय होतं, ही भांडी काळी पडतात. पण जर आपण मातीचा आणि राखाडीचा जर असा लेप लावला ना ती भांडी काळी पडतात. पण घासताना एवढंच सांगते की ती माती काळी पडते किंवा राखाडी काळी पडते, भांडी नाही काळी पडत. आणि ही भांडी घासताना अगदी पटापट घासली जातात आणि इझिली पटापट निघतात, ती भांडी काळी पडत नाही. अशा पद्धतीने मी लेप तर लावून घेतलेला आहे. आता हे जे पातेलं आहे हे मी सुकण्यासाठी थोडा वेळ अगदी 1 ते 2 मिनटं असं चुलीच्या साईडला मी ठेवलेलं आहे कारण चूल गरमच आहे. आणि मी जे भांडं वापरलेलं आहे ना
तर त्याला ना लंगडी पातेली असं बोलतात. गावा साईडला हिला लंगडी पातेली असं बोलतात, कारण ती बऱ्यापैकी अशी मोठी असते. आता चूल गरम आहे आणि या चुलीवरती पाणी तापून झालेलं आहे. सगळ्यांच्या अंघोळ्या झालेल्या आहेत आणि आज मी ना लवकरच जेवणाला सुरुवात करायला घेतलं आहे बरं का. कारण मी ठरवलं की अरे पाणी तापून झालेलं आहे, चूल गरमच आहे, तर चला गरम म्हणजे चूल आहेच तर मग पटापट आपण चुलीवरती जेवण तयार करून घेऊया. आता चूल गरम आहे, इंगोळसुद्धा पेटता आहे, तर मी ठरवलं की चला वाटण करायचं आहे. वाटण करण्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला चुलीमध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने हे जे कांदे आहेत ते मी चुलीमध्ये टाकलेले आहेत भाजण्यासाठी. आता एवढं सांगेल की नाही, इथे मी एक चुकी केलेली आहे. चुलीमध्ये कांदा टाकताना तो ना असं टेचतात आणि टेचून टाकतात, म्हणजे टेचल्यानंतर कांद्याला छान मस्त अशा चिरा जातात आणि चिरा गेल्यानंतर मग तो कांदा चुलीमध्ये भाजायला टाकतात. पण मी ते विसरून गेले, मी डायरेक्ट अख्खाच कांदा टाकला. ओके, तर आता आपण इथे खोबरा भाजून घेऊया. आणि आईकडे असं खोबऱ्याची वाटी नव्हती भाजण्यासाठी, तर आई काय करते, आईकडे खोबरा असेल तर मग आई तो किसून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. म्हणून मी ठरवलं की चला आता हा जो किसलेला खोबरा आहे तर आपण हा गॅसवरती छान मस्त तव्यावरती फ्राय करून घेऊया. तर अगदी ब्राऊन होईपर्यंत हा जो खोबरा आहे तर हा खोबरा आपल्याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. आता वाटण करण्यासाठी आपल्याला कढीपत्ता हवा आहे, त्यासाठी मी आवारात आलेली आहे. आणि गावाकडे आल्यानंतर ना जेव्हाही ना कढीपत्त्याची गरज लागते ना जेवण करण्यासाठी, तेव्हा असंच असतं की चला बापरे आता मस्त आवारात जायचं. आवारातून मस्त असा हा हिरवागार आणि कवळा असा कढीपत्ता तोडायचा. आता शक्यतो कसं माहिती आहे का, आई पप्पा कढीपत्ता अजिबात बाहेरून विकत आणत नाही. तर हे जे कढीपत्त्याचं झाड आहे या झाडावरचाच आई पप्पा कढीपत्ता तोडतात. आता इथे कढीपत्त्याची खूप सारी झाडं आहेत आणि आता हा कवळाच कढीपत्ता आहे. तर मी इथे हा कढीपत्ता तोडून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी असं हा कढीपत्त्याचं झाड मोठं झालेलं आहे. आता माझा वरती हात काही पोचत नाही, म्हणून मी ठरवलं की खाली जो दिसतो तोच कढीपत्ता आपण काढून घेऊया. तर इथे मी हा कढीपत्ता स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही, इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. इथे मी आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे. मी कांदा भाजल्यानंतर तो थंड केला आणि त्याची जी सालं आहे ती काढून घेतलेली आहे आणि तो मी कांदा 3 भागांमध्ये असा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण, कढीपत्ता आणि इथे मी खोबरा घेतलेला आहे. तो खोबरासुद्धा आपण अगदी ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे. आता इथे मी पाट्यावरती वाटण करणार आहे. आता इथे मी पाटा आणि वरवंटा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी ना सर्वप्रथम इथे ना कांदा म्हणजे वाटून घेणार आहे, म्हणजे अगदी बारीक करून घेणार आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि कढीपत्ता आणि सर्वात शेवटी मी खोबरा, अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. कारण कशा सगळ्या गोष्टी आधी आपण जर बारीक करून घेतल्या तर पाट्यावरती आपल्याला वाटण छान अशा पद्धतीने करता येतं. आणि मला असं वाटतं की मी हे जे वाटण करते तर मला असं वाटतं की मी तिसऱ्यांदा हे पाट्यावरती वाटण करते. कल्याणला असताना मी 2दा पाट्यावरती वाटण केलं होतं. थोडासा वेळ लागतो, पण हे जे वाटण आहे ना, या वाटणाने चिकन अप्रतिम बनतं, अगदी झणझणीत असं बनतं.
इथे चुलीवरती मी हे भांडं ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये आपण ऑइल ॲड करूया, म्हणजे तेल ॲड करूया. तर इथे मी 1.5 पळी तेल ॲड केलेलं आहे. गावा साईडला ना अशी किटली आणि अशा पळीचा वापर केला जातो. ही जी किटली आहे तेलासाठी अशी तेलाची किटली आणि तेल टाकण्यासाठी अशा पळीचा वापर केला जातो. इथे मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो ॲड करायचा आहे आणि छान मस्त आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. आणि ना इथे मला आई मदत करते आहे. खरं म्हणजे ना मी चूल ना पेटवण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्याने काय चूल पेटेनाच. मग शेवटी मला आईने मदत केली चूल पेटवण्यासाठी आणि आई बाजूलाच बसलेली आहे आणि मला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगते की असं कर तसं कर. कारण कसं माहिती आहे का, चुलीवरती जेवण करणं हे म्हणजे बोलतात ना गॅसवरती जेवण करणं हे सोपं आहे, पण चुलीवरती जेवण करणं हे सोपं नाही आहे. आणि खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टींचा आपल्याला वापर करून चुलीवरती जेवण करावं लागतं. त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मला आई सांगत होती. आणि ते तुम्ही इथे बघू शकतात, आईनं असं फुकणीने छान मस्त असं फूक मारते आहे. कधी कधी ही चूल विझते, तर ही चूल या चुलीची जी इस्तो आहे ती पेटवण्यासाठी ते या फुकणीचा वापर केला जातो. इस्तो म्हणजे ही आपण चूल पेटवलेली आहे, जी चुलीची जी आग आहे त्याला इस्तो बोलतात गावा साईडला. तर इथे कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोसुद्धा 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान मस्त मऊ शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आपल्याला ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं एकत्र एकजीव मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित हे एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. मोठं असं झाकण ठेवायचं आहे अगळ-पगळ. आणि ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी ओतलं आणि तेच पाणी मी या ताटामध्ये ॲड केलेलं आहे. साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी या ताटात ॲड करायचं आहे. आता हे ताटातलं पाणी आपल्याला गरम होईपर्यंत म्हणजे अगदी 10 ते 15 मिनटं छान मस्त हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. जर गॅसवरती करत असू तर मंद गॅसवरती 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे ताट आहे या ताटाला जे पाणी आहे या पाण्याला छान मस्त अशा वाफा आल्या पाहिजे आणि जेव्हा या पाण्याला वाफा येतील ना तेव्हा हा ताट काढायचा आहे. आता आपण चुलीवरती जेवण करतो आहे, तर चुलीवरती शेवटी ती आगच आहे त्याच्यामुळे ते जेवण लवकर शिजतं. तर इथे बऱ्यापैकी ना अगदी थोडासा ना मसाला जळलेला आहे इथे चुलीवरती, पण ठीक आहे, ओके. तर आता मी हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. आपण जे वाटण केलं होतं ना ते मी ॲड केलेलं आहे आणि वाटण ॲड करून पुन्हा सगळं एकत्र एकजीव मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर जे ताटातलं जे गरम पाणी आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा हे सगळं आपल्याला मस्त फ्राय करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला अगदी 10 ते 15 मिनटं छान मस्त अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर आपण आधी अगदी 15 मिनटं मंद गॅसवरती किंवा जर तुम्ही चिकन गॅसवरती शिजवत असाल तर 15 मिनटं मंद गॅसवरती आणि नंतर मग पाणी ॲड केल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनटं मोठ्या गॅसवरती असं. तर इथे आता आपण 15 मिनटं छान मस्त अशी 10 किंवा 15 मिनटं मस्त उकळी काढून घेऊया. इथे मी वरतून 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की 15 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपलं हे जे चिकन आहे ते छानपैकी असं हे चिकन शिजलेलं आहे. आणि हे चिकन असं आहे ना की चिकन शिजायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 15 मिनटातच. आपण जेव्हा 15 मिनटं जी वाफ दिली झाकण ठेवून त्यातच चिकन शिजलं होतं आणि चिकन शिजायला जास्त वेळ अजिबात लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनटात चिकन शिजतं. तर इथे आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, हे जे चिकन आहे तर चिकन आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. गावा साईडला ना असंच केलं जातं, चुलीवरती जेवण केलं जातं आणि जेवण केल्यानंतर ते जेवण दुसऱ्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर केलं जातं.
जो मी ते बघू शकता मी अशा पद्धतीने हे चिकन एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे अगदी चुलीवरती अगदी झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे आणि इथे ना आता मी थोडंसं चुलीवरती थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे कारण ही चूल थंड झाली पाहिजे. तर इथे आपलं अगदी चुलीवर झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे. एक लक्षात ठेवा की आपण जो खडा मसाला वाटण करण्यासाठी जो खडा मसाला वापरला जातो, गावा साईडला खडा मसाला वापरला जात नाही, तर कांदा खोबरं हे भाजून घेतलं जातं. त्यानंतर कांदा खोबरं आलं लसूण आणि त्याचबरोबर मिरची असेल तर तिखट पाहिजे असेल तर मिरची हे वापरतात. मिरची कोथिंबीर कढीपत्ता याचं वाटण केलं जातं आणि शक्यतो गरम मसाला असतो त्याचा वापर केला जातो. तर इथे आपल्या अशा पद्धतीने चुलीवर अगदी झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे आणि एवढं सांगेल चुलीवरती तुम्ही म्हणजे अगदी साध्या पद्धतीने जरी जेवण केलं तर ते जेवणाला खूप चव असते आणि चुलीवरच्या जेवणाची ही चव ही वेगळीच असते. तर इथे आपलं चुलीवर अगदी झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. आपण इथे गॅसवरती चिकन सुकं तयार करून घेणार आहोत. तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे, फ्राय पॅन ठेवलेला आहे. हा फ्राय पॅन गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे. एक पळी तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झालं की इथे आपल्याला 1.5 चमचा वाटण करायचं आहे. मी एकाच वाटणामध्ये 2 भाज्या केलेल्या आहेत, चिकन रस्सा आणि चिकन सुका. आता हे वाटण छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, मस्त फ्राय करायचं आहे. आणि जे चिकन आहे ते चिकन मॅरिनेट केलेले चिकन ॲड करायचं आहे. ते सुद्धा चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवून 20 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या 20 मिनटामध्ये आपल्याला 5 मिनटांनी झाकण काढून हे चिकन वर खाली करायचं आहे, नाहीतर चिकन खाली फ्राय पॅनला लागू शकतो. म्हणून या 20 मिनटामध्ये 5 मिनटांनी आपल्याला झाकण काढून हे चिकन वर खाली करून घ्यायचं आहे. आणि हे जे चिकन आहे, चिकनला जे पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच हे चिकन शिजतं. अशा पद्धतीने आपण इथे 20 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. 20 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथे मी मॅरिनेट करताना अर्धा चमचा मीठ ॲड केलं होतं आणि नंतर मी पुन्हा यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. आता हे पुन्हा एकत्र छान मस्त एकजीव किंवा फ्राय करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आता तुम्ही हा फ्राय पॅन बघू शकता. तर हा फ्राय पॅन खूपच जुना आहे. जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाले असतील या फ्राय पॅनला. आणि हा जो फ्राय पॅन आहे तर या फ्राय पॅनमध्ये आई शक्यतो नॉनव्हेजच बनवते. म्हणजे मच्छी फ्राय असो किंवा चिकन सुका असो किंवा मटन सुका असो किंवा कलेजी थिटे फ्राय करायचे असते तर आई या फ्राय पॅनचाच वापर करते. आणि हा फ्राय पॅन एवढं छान आहे ना की या फ्राय पॅनमध्ये म्हणजे मच्छी किंवा चिकन सुका, मटन सुका किंवा कलेजी थिटे फ्राय खूप छान होतं. आणि म्हणून आई ह्याच फ्राय पॅनमध्ये नॉनव्हेज बनवते आणि हा फ्राय पॅन फक्त आई नॉनव्हेजसाठीच वापरते. तर म्हणजे जवळजवळ आज जसं मी तुम्हाला सांगितलं की 35 ते 40 वर्ष झालेली आहेत या फ्राय पॅनला. तर तुम्ही इथे बघू शकता 5 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे आपलं चिकन सुका तयार झालेला आहे. तर आता हे जे चिकन सुका आहे तर हा चिकन सुका आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि एवढं सांगितलं हा जो चिकन सुका आहे ना एवढं छान म्हणजे एवढं टेस्टी असं लागतं ना, अगदी झणझणीत आणि टेस्टी असा लागतो. आपण पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला.
तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं चिकन सुक्कासुद्धा तयार झालेलं आहे आणि बाहेर छान मस्त असा पाऊस पडत आहे. तर चला पावसाची मजा घे. तर मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला आता एंड करायचा आहे. तर काल आम्ही दुपारी जेवण केल्यानंतर थोडा आराम केला. संध्याकाळी दिवाळी पाडवा होता आणि एवढं सांगणे की काल दीपावली पाडवा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल पाऊसही पडला, तुम्ही बघितलं असेल. तर काल आहे ना अचानक असं दुपारी पाऊस पडला, ऊनही होता आणि पाऊसही होता. तर आम्हाला दुपारी जेवणानंतर आम्ही म्हणजे अर्धं ऊन आणि अर्धा पाऊस, म्हणजे कडक ऊन होतं, त्या कडक उन्हामध्ये पाऊस पडत होता. तर आम्ही तो पाऊस खूप एन्जॉय केला. आणि मी ज्ञानेशला बोलत होती की हां ज्ञानेश, पाऊस बोलतो मलाही पडायचा आहे, ऊन बोलतो मलाही पडायचं आहे. त्यामुळे ऊन बोलतो मी माझी जागा नाही सोडणार, पाऊस बोलतो मी माझी जागा नाही सोडणार. तर तुम्ही बघितलं असेल ऊन आणि पाऊस असं दोन्हीही होतं काल. तर काल खूप छान वाटलं आणि काल पूर्ण दिवस खूप छान गेला. काल दीपावली पाडवा होता म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे फटाके वाजवले वगैरे, खूप धमाल मस्ती केली. पण कालचा व्हिडिओ मी एंड करायची विसरून गेली. सो गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची खूप काळजी घ्या. आणि चुलीवरचं जेवण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर बाय बाय.